फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे दही दुधी. त्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतलं आणि रोजचं टेन्शन आहे जेवायला काय बनवायचं काय नाही. तर माझ्या डोक्यात लगेच विचार आला की आज आपण काहीतरी वेगळं बनवूया. तर बघू शकता मी इकडे दुधी घेतलेलं आहे बारीक असं चिरून. त्यासाठी मी इकडे थोडंसं दही घेतलं आहे दुधीसाठी. आणि मी इकडे वाटण केलेलं आहे. थोडासा लसूण, हिरवी मिरची आणि जिरे याचं वाटण केलं आहे. थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि हळद आणि मीठ. बस एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते. चला आपण स्टार्ट करूया. बघू शकता इकडे आपले तेल मस्त असं गरम झालं. आता आपण कढीपत्ता घालू. कढीपत्ता घालून झालं की आपण लगेच हे वाटण जे केलेलं आहे ते पण तेलात घालून घेऊ. तेलामध्ये मस्त असं आपल्याला सगळं असं परतवून घ्यायचं. आता यात आपण हळद घालून घेऊया. थोडीशी चिमूटभर हळद घालायची आपल्याला आणि थोडंसं चांगलं असं आपल्याला हळदीला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलावरती. म्हणजे जेणेकरून आपल्याला वास नाही हळदीचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. दुधी मी इकडे स्वच्छ पाण्याने धुवून आणि चिरून घेतला होता. मी आता दुधी घालणार आहे. यातच मी चवीनुसार मीठही घालून घेते. आता चांगला आपल्याला एकजीव करून घ्यायचं सगळं. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याच्यात. बघू शकता मी इकडे 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित असं घालून घेणार आहे आणि अजून थोडंसं मी त्यात पाणी घालते. बघू शकता मी इकडे मस्त पाणी घालून घेतलं आहे आणि मी आता याला मस्त असं शिजवून घेणार आहे. त्याला वाफायला ठेवून देते. झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला मस्त असं. आता आपण इकडे स्टार्ट करूया चपातीला. पण कढई आपली छोट्या गॅसवरती ठेवते आणि मोठ्या गॅसवरती तवा ठेवून देते. आता मी चपातीला लागते, चपाती करून घेते आणि मग मी तुम्हाला आपला दुधी शिजला व्यवस्थित की मी तुम्हाला दाखवते कसं झाले. त्यात दही कसं घालायचं आणि कोथिंबीर वगैरे आपण टाकून मी सगळे रेसिपी तुम्हाला नंतर दाखवते. आता मी चपाती करून घेते. चल बघू शकता मस्त असं आपलं झालेलं आहे. दुधी व्यवस्थित शिजलेलं आहे. मी गॅस बंद करून घेते. मी गॅस बंद करून आणि मग हे दही यात घालून घेणार आहे. आपल्याला याला एकजीव मस्त असं करून घ्यायचं. गॅस बंद करूनच आपल्याला यावर दही घालायचं आहे. चालू गॅसमध्ये दही नाही घालायचं, नाही तर मग फुटायची भीती असते. यात आपण कोथिंबीर घालून. खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही करून बघा. हा बघू शकता झालेलं आहे आपलं सगळं. आता इकडे माझी भाजी रेडी झालेली आहे, चपाती पूर्ण लंच रेडी आहे आणि माझा किचनही क्लीन झालेलं आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.